Hello, good morning students. So today we are going to start with our new topic, that is fiber optics. Actually we have to take the communication in mobile communication, but I have decided to take this one. जे सिलेबस प्रमाणे आपला जो चॅप्टर आहे तो मोबाईल कम्युनिकेशन आहे, म्हणजे हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ज, व्हॉट इज 1G 2G 3G अँड 4G, दॅट वी हॅव टू स्टडी. बट त्याच्याऐवजी मी फायबर ऑप्टिक्स आपण हा घ्यायचा प्रयत्न करू. नंतर हा घेतल्यानंतर आपण तो संपू. आतापर्यंत आपले 2 युनिट पूर्ण झालेले आहेत. तर फायबर ऑप्टिक्समध्ये आपल्याला फायबर ऑप्टिक्स हे जे केबल असते किंवा आपण बघितलेले बरेच वेळा ऐकलेलं आहे, वी ऑलरेडी हर्ड अबाउट दिस टर्म फायबर ऑप्टिक्स, फायबर टेक्नॉलॉजी. So now recently we are receiving the term Jio Fiber. Reliance has just started the new broadband service, that is Jio Fiber. So फायबर ऑप्टिक्स म्हणजे तसं नाही, काहीच नाही, फक्त एक केबल असते की ज्यामधून वी कॅन मेक द कम्युनिकेशन्स अँड द मीडियम इज द लाईट वेव्स. सो म्हणजे ॲक्च्युली असा ऑप्टिक्सचाच भाग आहे. आपल्याला व्हॉट इज इंटरनल रिफ्लेक्शन, व्हॉट इज टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन म्हणजे काय, रिफ्लेक्शन म्हणजे काय, याचीच आपल्याला स्टडी करावं लागेल. तर सुरुवातीला आपल्याला याच्यासाठी फायबर ऑप्टिक्स म्हणजे काय ते बघू आपण. सो म्हणजे जवळपास एक 10-15 वर्षापूर्वी म्हणजे जे इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन होतं, सो दॅट विल बी फॉर द ॲट दॅट टाईम वी आर युजिंग द कॉपर केबल्स. म्हणजे एक 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, त्यावेळेस आपण कम्युनिकेशन करता सगळीकडे टेलिफोन केबल्स किंवा कॉपर केबल्स वापरायचो, बरोबर आहे. द इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन वॉज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ द कॉपर केबल्स आणि विच आर इन द फॉर्म ऑफ ट्विस्टेड पेयर्स, विच वेअर इन द फॉर्म ऑफ द ट्विस्टेड पेयर्स, कोॲक्सियल केबल्स और कॉपर वेवगाईड्स. म्हणजे हे प्रकार होते आपल्याला 10 ते 15 वर्षापूर्वी. या पद्धतीने आपण कम्युनिकेशन करत होतो युजिंग द कॉपर केबल्स. द कम्युनिकेशन वॉज अचीव्ड बाय सेंडिंग इलेक्ट्रिकल सिग्नल्स थ्रू द कॉपर केबल. आणि त्यावेळेस कम्युनिकेशन करण्याची पद्धत होती, त्यावेळेस वी आर सेंडिंग मीन्स टेलिफोन असतं ते सुद्धा टेलिफोनमध्ये आपण जे असतो वी आर सेंडिंग द इलेक्ट्रिकल सिग्नल्स थ्रू दॅट केबल्स. म्हणजे मोबाईल नाही, पण जे टेबल फोन्स जे होते आपले ब्लॅक फोन्स, सो इन दॅट टाईप वी आर ऑलरेडी सेंडिंग द इलेक्ट्रिकल सिग्नल्स थ्रू दॅट केबल. नाव इन द रिसेंट इयर्स वी आर जस्ट डेव्हलप द मोबाईल फोन्स, wireless technology we have developed. So in that we are just using the space as the media or medium. We are using the जे स्पेस आहे ते आपण मीडियममध्ये वापर करतो, त्या थ्रू आपण वेव्सच्या थ्रू आपण कम्युनिकेशन करतो. So in the recent years a new medium called optical fibers, shortly it is known as OF, capital OF. So in recent years a new medium called optical fibers has been introduced. म्हणजे नवीन टर्म झालेली आहे, सगळीकडे अजून झालेली नाही आहे, पण बऱ्याचशा मेट्रो सिटीजमध्ये वगैरे ऑप्टिकल फायबर वापरतात. ना इन दिस हे जे कम्युनिकेशन याच्यामध्ये लाईट सिग्नल आपण याचा वापर करतो इन्स्टेड ऑफ इलेक्ट्रिकल सिग्नल. वी आर युजिंग द लाईट सिग्नल्स इन्स्टेड ऑफ इलेक्ट्रिक सिग्नल. म्हणजे आतापर्यंत आपण इलेक्ट्रिकल सिग्नलचा वापर करायचो फॉर सेंडिंग द इन्फॉर्मेशन और फॉर मेकिंग द कम्युनिकेशन. म्हणजे कम्युनिकेशन करण्याकरता आपण इलेक्ट्रिकल सिग्नलचा वापर करायचो. बट नाऊ इन दिस ऑप्टिकल फायबर याच्यामध्ये आपण प्रामुख्याने लाईट सिग्नल्सचा वापर केलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे लाईटची वेलोसिटी खूप प्रचंड असते, वेलोसिटी ऑफ लाईट इज व्हेरी मच ग्रेटर. आता याच्यामध्ये मग जनरली वेन यू आर युजिंग द लाईट, सो त्याच्यामध्ये जो मीडियम असतो म्हणजे ज्यामधून लाईट पास करतो, सो इट इज ऑल्सो अन ट्रान्सपरंट रॉड. So we can just see here, the diagram will be given. It is nothing but an OF is a transparent rod. An OF optical fiber is a transparent rod usually made of glass or of clear plastic. म्हणजे जनरली हा जो ऑप्टिकल फायबर हा ग्लासचा किंवा काचेचा म्हणून असतो किंवा क्लिअर प्लास्टिक म्हणजे उच्च दर्जाचं प्लास्टिक वापरतं त्याच्यामध्ये. म्हणजे आपण जे वापरतो होममेड प्लास्टिक किंवा दुसऱ्या कामासाठी, that is different plastic. It is a very high level plastic or clear plastic. It is known as clear plastic, which will be used for the construction of this OF. So an OF is an optical fiber is a transparent rod usually
made of glass or clear plastic through which light can propagate. The light signal travels through the rod from the transmitter to the receiver and can be easily detected at the receiving end of the rod. A modern fiber consists of an optical rod core coated with a cladding. The refractive index of the rod is higher than the refractive index of the cladding material in order to utilize the phenomenon of total internal reflection for the propagation of the light through the rod. The light used is coherent light and not the ordinary composite light. Now this first figure shows an uncladded glass fiber and cladded fiber through which the light travels. As seen, there is loss of light to the surrounding in the uncladded fiber, whereas there is no such loss in the cladded figure of another figure shown. याच्यामध्ये जे आहे फर्स्ट फिगर जी आहे ही दिसते ना, ही जी सुरुवाती फिगर ही दिस वन, दिस फर्स्ट वन अँड दिस इज सेकंड वन. ओके, या फर्स्ट फिगरमध्ये हा जो रॉड आहे इट इज अन अनक्लॅडेड ग्लास फायबर. अनक्लॅडेड म्हणजे याला करून इथं बघा, इथं याच्या दुसऱ्याच्यामध्ये डबल लाईन दिसते तुम्हाला. हे जो पहिला आहे, हा जो पहिला डायग्राम आहे, इट इज अन अनक्लॅडेड ग्लास फायबर. अनक्लॅडेड म्हणजे याच्यावरती क्लॅडिंग नाही किंवा कोटिंग नाही थोडक्यात. तर देर इज पॉसिबिलिटी ऑफ लॉसेस, इथं लॉसेस दाखवलेले आहे. So this is a diagram of uncladded glass fiber, and another one, this one be the he double line, this is the cladded glass fiber, cladded glass fiber through which light travels. Now here we are seeing that there is losses. It is shown that losses will be there when we are using the uncladded glass. लॉसेस होतात म्हणजे लाईट जे आपण सिग्नल पाठवतो दॅट कॅन बी मे कम आउट ऑफ दॅट रॉड. म्हणजे आपण जो लाईट सिग्नल पाठवतो आहोत त्या रॉडमधून, तो लाईट सिग्नल त्या रॉडमधून बाहेर येण्याची शक्यता असते. सो देर इज पॉसिबिलिटी ऑफ लॉसेस. इफ वी लॉस द इन्फॉर्मेशन देन देर इज नो यूज ऑफ कम्युनिकेशन. म्हणजे जर आपण जो सिग्नल येतो जर आपण मध्येच जर दुसरीकडे कुठे जातोय, सो दॅट इज वी आर मिसिंग द इन्फॉर्मेशन ऑर वी आर नॉट मेकिंग द कम्युनिकेशन प्रॉपरली. म्हणजे जो सिग्नल आपल्याला किंवा जी इन्फॉर्मेशन पाठवायची ती पूर्णपणे रिसिव्हर एंडला जात नाही, मध्येच ती लॉस होते. सो दिस इज द पॉसिबिलिटी लॉसेस इन केस ऑफ अनक्लॅडेड ग्लास फायबर. नाउ सेकंड दिस डायग्राम इज शोन हियर, दॅट इज नोन ॲज द क्लॅडेड ग्लास फायबर. इथं दाखवलं क्लॅडिंग, इथं लिहिलेलं क्लॅडिंग. दॅट मीन्स दॅट रॉड इज सराउंडेड बाय अनदर मटेरियल. That rod is surrounded by coated by another material, that is known as cladding. And here there is no loss of light signals. Whatever the signal we are sending through transmitter, so that will completely propagate through the glass rod and it will receive at the receiver end, and there is no loss of signal. So this will be the cladding material you are using for that the light signal should not get lost. So याच्यामध्ये दोन तीन कंडिशन असतात. द लाईट सिग्नल जो आपण पाठवतो फ्रॉम द ट्रान्समिटर एंड आणि द अनदर एंड इज रिसिव्हर एंड. म्हणजे जिकडून आपण सिग्नल पाठवतो त्याला म्हणजे ट्रान्समिटर एंड आणि अनदर रिसिव्हर एंड. सो द लाईट सिग्नल ट्रॅव्हल्स थ्रू द रॉड फ्रॉम द ट्रान्समिटर टू द रिसिव्हर एंड. अ मॉडर्न फायबर कन्सिस्ट ऑफ ॲन, म्हणजे हा दुसरा जो डायग्राम आहे, इट इज कन्सिस्ट ऑफ ॲन ऑप्टिकल रॉड कोर कोटेड विथ अन क्लॅडिंग. नाव याच्यामध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द रॉड इज हायर दॅन द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ क्लॅडिंग मटेरियल. म्हणजे हा जो रॉड आहे त्या रॉडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा जास्ती पाहिजे कशापेक्षा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द क्लॅडिंग मटेरियल. याचं कारण काय, इन ऑर्डर टू युटिलाइज द फेनॉमेनॉन ऑफ टोटल इंटरनल रिफ्लॅक्शन. म्हणजे याचा जो आर आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, so that should be the more refractive index of that rod is more than the refractive index of the cladding material in order to it should perform the total internal reflection. So that phenomena आपल्याला नंतर आहे तो what is total internal reflection, so त्यासाठी आवश्यक आहे.
आणि याच्यासाठी सिग्नल पाठवण्यासाठी जो लाईट वापरतो तो आपण ऑर्डिनरी लाईट वापरत नाही. ऑर्डिनरी कॉम्पोजिट नाही. वी हॅव टू यूज द कोहेरंट लाईट. We have to use the coherent light for the sending the signals. So that is the two conditions should be there, that the refractive index of the rod should be higher than the refractive index of the cladding material, and whatever the light we are using for sending the signal, that should be coherent light, and it is not the ordinary composite light. Okay. And generally now this cladding, in modern times, the rod which is coated with the cladding, so that will be used more widely used, because there is no loss of the signals when the light travels through that rod. Okay. Now so this is the just about the information about the fiber, optical fiber. Now before that we should know what is the total internal reflection. What is reflection? रिफ्लेक्शन म्हणजे काय आणि रिफ्रॅक्शन म्हणजे काय? रिफ्लेक्शनला काय म्हणतो आपण? अपवर्तन, आणि रिफ्लेक्शन म्हणजे परावर्तन. बरोबर आहे. सो याच्यामध्ये टोटल इंटरनल रिफ्लेक्शन जे आहे हे आपण बघणार आहे, म्हणजे फेनॉमेना आहे. त्याच्याशिवाय ही जी सिग्नल प्रोसेसची सेंडिंग जी प्रोसेस आहे, सिग्नल सेंड करणे आणि रिसीव्ह करणे, ती पूर्ण होऊ शकत नाही. सो वी शुड नो द reflection and refraction. Now we see the structure of the optical fibers, how it will be constructed. Okay. Now see, this is the diagram of structure of optical fibers. In this way it was made. An optical fiber essentially consists of a very thin fiber at its center, surrounded by cladding which is made of material less dense than the fiber material. आता त्याच्यामध्ये हा कोर आहे बघा, आहे की नाही? कोर बारीक दिसत होतो, कोर त्याच्याभोवती क्लॅडिंग आहे. त्याच्याभोवती मग सिलिकॉन, नंतर बफर, मग स्ट्रेंथ मेंबर, नंतर पॉलिथ्रेन, म्हणजे इतकं ते कोटिंग केलं असते की त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं त्याला डॅमेज होऊ नये कोरला, त्यासाठी ही सगळी टेक्नॉलॉजी वापरतात. The fibers are drawn from a furnace containing molten silica, SiO2, with small amounts of additives such as GeO2 to permit the control of refractive index. Most of the cable bulk is made up of strengthening and buffering materials for mechanical, moisture and chemical protection. म्हणजे आपण बघतो ना, बफर, स्ट्रेंथ मेंबर अँड पॉलिथ्रीन, हे जे आहे याचा उपयोग काय की that core should not get damaged from the any mechanical process or any moisture or chemical protection, to protect it from all these problems. So it may be mechanical, any moisture, climatic or chemical process. असा जो फायबर आहे, so that will be shown here. आणि त्याचं दुसरं स्मॉल डायग्राम, दिस इज द फायबर, दिस इज द क्लॅडिंग. आणि त्याचा जरा मोठा डायग्राम दाखवला आहे, क्लॅडिंग आणि कोर, त्यानंतर बफर, स्ट्रेंथ मेंबर आणि पॉलिथ्रेन नाव द मटेरियल आहे. So that will be covered with that will cover the rod to protect it from any damage. So in this way, this is the structure of the optical fiber, how it will be structure, म्हणजे कशा प्रकारे तयार केलेले ते. So this is about the optical fiber and how it is constructed. In the next period we will just see the classification of optical fibers, how it will be classified. Remember, generally there are three types of optical fibers. One is multi-mode step index fiber, another is single mode step index fiber, and multi-mode graded index fiber. So these out of these three, they only which is favorable, that which one is favorable, that we have to see. Okay. हे जे तीन फायबर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, त्यापैकी कुठलं चांगलं किंवा कुठलं जास्ती वापरलं जातं ते आपण बघू. ओके. थँक्यू.